नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक. मित्रांनो, आज 28 ऑक्टोबर 2025 सातत्याने ऑक्टोबर मधील प्रणालीबद्दल जो आपण हवामानाचा अंदाज व्यक्त केला आणि चक्रीवादळाबद्दल जे आपण अपडेट आपल्यासमोर देत आलो, ती अपडेट देण्यासाठीच मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, आपण आज अंदाज नाही तर काही महत्वाची माहिती या इमेजच्या माध्यमातून, प्रतिमाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मित्रांनो, मोन्था हे चक्रीवादळ आता बनलेलं आहे. भारतीय हवामान खात्याकडनं मिळालेली ही जी प्रतिमा आहे, या ठिकाणी आपल्याला मोन्था चक्रीवादळ घुमताना दिसत आहे. मित्रांनो, जवळपास हे आज रात्री मोठ्या प्रमाणावर कॅटेगरी 1 या चक्रीवादळात रूपांतर होऊन ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार धडक मारणार आहे. तर त्या संदर्भातल्या काही इमेजेस, काही प्रतिमा आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याची माहिती आपण पाहू. या ठिकाणी सुद्धा अरबी समुद्रातील लो प्रेशर सिस्टीम घोंगावत आहे आणि या सिस्टीममुळे राज्याच्या उत्तरेकडील साईडला अगदी सुरत असेल, नाशिक असेल, म्हणजे गुजरातला लागून असणारा जो भाग आहे, या भागात पाऊस पडणार आहे. घाटावर किनारपट्टी भागात या सिस्टीममुळे पाऊस पडणार आहे आणि या चक्रीवादळामुळे राज्याचा हा जो भाग ढगाळ दिसतो आपल्याला, या भागात येणाऱ्या 2 दिवसात, आज, उद्या आणि परवा, म्हणजे 3 दिवस पावसाळी वातावरण असेल. त्या संदर्भातल्या काही प्रतिमा आपण पाहू निश्चित. मित्रांनो, या ठिकाणी हे ECMWF चं मॉडेल आहे. या मॉडेलने बऱ्यापैकी आपल्याला या चक्रीवादळाची इमेज दाखवलेली आहे आणि प्रभाव क्षेत्र दाखवलेलं आहे. ग्रीन मध्ये जे दिसतंय, या ठिकाणी थोडासा कमी प्रभाव राहील, परंतु आहे डायरेक्ट इफेक्ट आपल्याला या ठिकाणी परिणाम दिसतोय. यामध्ये पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा या विभागात हे चक्रीवादळ धडक देणार आहे, हे आता निश्चित झालेलं आहे. ही ECMWF मार्फत मिळालेली आपल्याला उपग्रह प्रतिमा आहे. त्यानंतर मित्रांनो, ही सुद्धा एक मोन्था चक्रीवादळाचे अपडेट देणारी ही प्रतिमा आहे. अतिशय भयानक आपल्याला या ठिकाणी चक्रीवादळ फिरताना दिसत आहे. मित्रांनो, जवळपास 85 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ धडकणार आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती दिसते. या ठिकाणी 85 कलर दिसतोय. अगदी कॅटेगरी 1 या स्टेजवर हे चक्रीवादळ गेलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर, आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून हे 200 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, या चक्रीवादळामुळे या किनारपट्टी भागात अगदी विशाखापट्टणमच्या दक्षिण विजयवाडा, काकीनाडा, मछलीपट्टणम या भागात हे जबरदस्त, वेलोर या भागात जबरदस्त इफेक्ट करणार आहे. जवळपास मुसळधार पाऊस, 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडू शकतो. ढगफुटी सदृश्य पाऊस जो असतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो, अशा पद्धतीने हे जबरदस्त इफेक्ट करणार आहे. पूर्व गोदावरी खोऱ्यामध्ये याचा सर्वाधिक परिणाम हा असणार आहे. त्यामुळे येथील लोकांनी, जनतेने, शेतकऱ्यांनी सावध राहावे, एवढीच विनंती आपण त्या निमित्ताने करतो. अतिशय आज रात्री उशिरापर्यंत याचा अटॅक हा होणार आहे, हे आता निश्चित झालेलं आहे. मित्रांनो, ही पहा भयावह दृश्य आपल्याला, जे आपण सूची पाहिली होती पाठीमागे रेड कलर मध्ये, की या ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. हे त्याचा संकेत आहेत. अगदी 400 मिलीमीटर पर्यंत सुद्धा पाऊस या भागात होऊ शकतो. मित्रांनो, ही सुद्धा मोन्था या चक्रीवादळाचीच प्रतिमा आहे. अगदी जोराचं ते फिरत आहे. त्यामुळे हैदराबाद, तेलंगणा, अगदी पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा या भागात हे संपूर्णपणे परिणाम करणार आहे. नागपूर विभागात याचा डायरेक्ट इफेक्ट हा परिणाम होणार आहे. मित्रांनो, हे पहा, मोन्था चक्रीवादळ पांडिचेरी, चेन्नई वगैरे, नेल्लोर या संपूर्ण किनारपट्टी, विजयवाडा, म्हणजे या संपूर्ण अगदी आंध्र प्रदेश पूर्व किनारपट्टी, ज्याला आपण पूर्व गोदावरीची खोरे म्हणू, हे संपूर्ण पूर्व गोदावरीचा पट्टा हा प्रभावित होणार आहे.
प्रभावित होणार आहे. त्यामुळे मित्रांनो हे फक्त समजून घ्या, हा काही आपल्याला ज्या मॉडेलकडून ज्या मिळालेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा मी आपल्या समोर दाखवतो, एवढंच या ठिकाणी आहे. त्यानंतर ही भारतीय हवामान विभागाने हिचा केलेला ट्रॅक हा कालचा 27 तारखेचा आहे, तोच त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यानंतर मित्रांनो हे ECMWF मॉडेल आहे. या मॉडेलने सुद्धा इथं 81 किलोमीटर वेगानं आज सकाळी आजपासूनच वारी फिरायला सुरुवात झालेली आहे. हे अशा रीतीनं या भागात धडक मारणार आहे. त्यानंतर 11 वाजता तो किती असेल, 997 हेक्टोपास्कल एवढा हवेचा दाब या चक्रीवादळाचा आहे. मित्रांनो मोठ्या प्रमाणावर हे वादळ फिरणार आहे आणि अशा पद्धतीने ट्रॅक याचा दाखवलेला आहे. नागपूर विभागात आपल्याला सरळ याचा इफेक्ट दाखवलेला आहे. अगदी संपूर्ण पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग, यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना पूर्व, म्हणजे मराठवाड्यातला अगदी मित्रांनो कर्नाटकला, तेलंगणा लागून असणारा जो भाग आहे हा भाग सुद्धा इफेक्ट परिणाम होणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा आला, लातूर आला, या जिल्ह्यात धाराशिव आला, या जिल्ह्यात सुद्धा याचा इफेक्ट आपल्याला आज उद्या आणि परवा म्हणजे 28, 29 आणि 30 या तारखांना जाणवणार आहे. त्यानंतर मित्रांनो कुठल्या जिल्ह्यात या प्रणालीचा परिणाम होईल हे आपण समजून घेऊ. यामध्ये सर्वाधिक फटका गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, अहिल्यानगरच्या भागात इकडली प्रणाली इफेक्ट करणार आहे. मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा काही भाग यामध्ये परिणाम होणार आहे. आणि अरबी समुद्रातील जी प्रणाली आहे ही गुजरात, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात परिणाम करणार आहे. आणि ठाणे, अलिबाग, म्हणजे ही संपूर्ण रत्नागिरी किनारपट्टी, पुणे पश्चिम या प्रणालीचा इफेक्ट या भागात होणार आहे. आणि चक्रीवादळाचा इफेक्ट तेलंगणाला लागून असणारा जो आपला मराठवाडा आहे, अगदी सोलापूर पासून सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत. जालना जिल्हा सुद्धा, दक्षिण पूर्व जालना जिल्हा सुद्धा प्रभावित होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने डायरेक्ट परिणाम या चक्रीवादळाचा आज 28 पेक्षा उद्या 29 आणि 30 तारखेला होण्याची शक्यता आहे. हा अंदाज लक्षात घ्या. सतर्क राहा, सावध राहा, एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो. थांबतो. धन्यवाद मित्रांनो.